हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना अर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी आज आहे ना, तर गणेश चतुर्थी होती तर बदामाचा शिरा बनवला. तर बदामाच्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य: रवा 2 वाटी, साखर 1.5 वाटी, बदाम, काजू, इलायची, साजूक तूप, दूध अर्धा लिटर. तर असं सर्व साहित्य घेतलं आणि दूध अगोदर तापून ठेवलं. त्याच्यानंतर कढई ठेवली गरम व्हायला. त्याच्यानंतर रवा असा छान मंद गॅसवर छान भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साजूक तूप थोडं थोडं टाकून मग ते मस्तपैकी भाजून घेतलं. ताटात काढून घेतलं ते सगळं आणि नंतर मग कढई परत गरम करायला ठेवली. मग त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर साजूक तूप टाकलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि जे साखर काढली होती ती साखर टाकली आणि साखर छानपैकी असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. साखर पूर्ण विरघळून घ्यायची. मग नंतर विलायची जी आहे तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर टाकून अशी मी बारीक करून घेतली. मग ती पावडर टाकली त्याच्यामध्ये आणि मिक्स करून मग त्याच्यानंतर बदाम काजूचे छोटे छोटे असे काप केलेलं ते टाकले आणि परत छान असं मिक्स करून घेतलं त्याला आणि एक उकळी येऊ द्यायची छानपैकी दुधाला. मग उकळी आल्याच्या नंतर मग जो आपण रवा भाजलेला आहे ते असं थोडं थोडं करत असं मिक्स करायचं. एकदम नाही टाकायचं, नाही तर त्याचे गोळे बनतात. तर असं छानपैकी त्याला मंद गॅसवर असं छान मिक्स करून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून असं आपला शिरा तयार झाला. मग त्याला मी प्लेटमध्ये काढून मस्त असं बदाम आणि सजवलं. अशा पद्धतीत आपला शिरा तयार झाला. गणेश चतुर्थी होती तर मग मस्त शिऱ्याचा असा मी छान लाडू तयार केला आणि मंडळ काढलं पाण्याचं आणि त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवला लाडूचा आणि पाण्याने 3दा पाणी फिरवलं आणि देवाला नैवेद्य असं दाखवलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.